नमस्कार. मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या 15व्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. मंडलेश्वर घाटावर काळभैरवचं छान मंदिर होतं. तिथून पुढे आम्ही आलो. ते मिस्टर अँड मिसेस सबनीस होते. मिसेसचं नाव अंजू होतं. ते खूप चांगले होते. आम्ही तिथून एक 5-10 मिनिट चाललो असू तर एवढ्यात एका बंगल्यात हाक आली, नर्मदे हर आतमध्ये या चहा प्यायला. चहा नाही, कॉफी नाही म्हटल्यानंतर तिने सांगितलं की मी सरबत करते घरच्या लिंबाचं, आणि सबनीसला सुद्धा जायचं होतं बहुतेक. मग गेलो आम्ही तिघंजणं. तिचं नाव होतं संध्या वाटवे. ती इंदोरची होती आणि इथे त्याने बंगला बांधला होता मैयाच्या किनारी. आणि इथे काहीतरी मुलांना शिकवणार होती, काहीतरी USC संलग्न होती. पण मध्येच तिचे मिस्टर गेले, त्यामुळे तिचं ते सगळं बारगळलं. तिने आम्हाला सरबत दिलं. बंगला छान नीटनेटका होता. आणि बघितलं तर माझ्या गुडघ्याच्यावर हातभर माझी लेगिन फाटली होती. मला कळलंच नाही. ती समोर बसली होती त्यामुळे तिला दिसलं. ती म्हणाली चल वर. तिने वरच्या मजल्यावर नेलं आणि 7-8 ड्रेस काढून दिले. तू यातले हवे ते घे म्हणून. नको नको म्हणत होते मी. तरी पण मला एक लेगिन हवीच होती, नाही तर उद्या काय घातलं असतं. त्यामुळे सलवार आणि एक ड्रेस घेतला. फक्त मज्जा अशी झाली की मी घरनं निघताना 3 ड्रेस आणले होते, पण त्यातला एक घेरवाला आणि थोडा जड होता म्हणून मी घेतला नाही. पण त्याच्यापेक्षा जड ड्रेस मी संध्याकडून घेतला. भोगा आता आपल्या कर्माची फळं. तिने खूप अगत्य केलं. मग मला काही अनुभव सांगायला सांगितला तर मी तो कासवाचा सांगितला. मी खाईत पडले होते ना. मग तिने लगेच सांगितलं की हे नवीन बूट आहेत, तू घेऊन जा. म्हणलं नको का बाई, दिलं तेच तू खूप झालं. लेगिन माझी फाटली होती तरी मला काळजी वाटली नाही, कारण मैयेचं आपल्याकडे लक्ष असतं. मग बाहेर पडलो तर तिथे तिच्या घरातूनच गंगेश्वर महादेव दिसत होता. मैयामध्ये निम्मा बुडालेलं मंदिर. ती म्हणाली यातलं पाणी उसरलं की लोक जातात दर्शनाला, पण परिक्रमावासी तिथून जाऊ शकत नाहीत. ती म्हणाली तुझे ते फाटलेले आहे ना सलवार, ती माझ्याकडे दे. इथे मैयाच्या किनारी टाकायला नको, मी इंदोरला गेल्यानंतर टाकते. मला काही जनाची न मनाची होती की नाही. मी म्हटलं नको, मी टाकेन मध्ये. मग मध्ये एका झाडीमध्ये मी ते टाकून दिली. आम्हाला जायचं होतं सेमलदाला, पण तिथे जाताना सेमलदाच्या आधी 1-2 किलोमीटर असेल, एक माणूस आला. म्हणाला सेमलदाला भागवत सप्ताह आहे आणि 2च दिवस झालेत, तर ते 5-1 दिवस तरी तुम्हाला काही सोडणार नाहीत. त्याच्यापेक्षा तुम्ही माझ्या गावात काय येत नाही. कपास्थल नाव होतं गावाचं. जवळच आहे तिथून आणि आमच्या इथूनच पुढे परिक्रमेचा मार्ग आहे, तर तुम्ही आमच्याकडे चला. म्हटलं ठीक आहे, कुठेतरी राहायचंच होतं. मग त्यांनी नेलं. पण रस्त्यावरती एक मारुतीचं मंदिर होतं. त्याला एका साईडला भिंत आणि तिन्ही बाजूला ग्रिल होतं. आणि इतकी धूळ होती. धूळ आम्ही साफ केली. तिथे संडास बाथरूम पाणी कशाची सोय नव्हती. मी तसेच कपडे वाळत टाकले समोर दोरी लावून. तर तिथे छोटं मंदिर होतं महादेवाचं. तिथे एक साधू काहीतरी अगम्य भाषेत काहीतरी ध्यान का काहीतरी करत बसला होता आणि बाजूला एक झोपला होता साधू. तर सबनीसांना काही ते बरोबर वाटलं नाही. त्या देवळाच्या ग्रिललातून कडी पण नव्हती. मग तो जो साधू होता ना अगम्यवाला, तो आणि तिथला एक गावकरी आमच्या मंदिराच्या बाहेर कठाडा होता, त्याच्यावर बसून काहीतरी गांजा चरस आपू काहीतरी ओढत होते. मला माहीत नाही नक्की काय ते, मी थोडीच त्यातली एक्सपर्ट आहे. आणि ते यांना आग्रह करत होते मिस्टर सबनीसांना, अहो थोडं तरी घ्या. मी म्हटलं घ्यायचं ना थोडंसं. असं म्हणतात ना मैयाच्या किनारी कशाला नाही म्हणायचं नसतं. म्हटलं थोडी चव घ्यायची होती. असं म्हटलं ना, मी सगळे हसायला लागलो. मग त्यांना ते काही बरोबर वाटलं नाही. मग ते ज्या माणसाने मला आणलं होतं ना कपास्थलला, तर केवट होता. त्याच्या घरी गेले
की आमची काही दुसरीकडे सोय होईल का विचारायला. तर तो जो होता एक गावकरी आणि तो साधू, ते नशा करणारे, तर तो सांगत होता तो केवट आहे, खालच्या जातीचा आहे, मी दरबार आहे. म्हणजे बहुधा उच्च असेल हां, जात मला माहिती नाही. आम्ही तिघं काही जातपात मानणारे नव्हतो. आम्ही म्हटलं केवटनी तर रामाची सेवा केलेली आहे, त्यात काही चुकीचं आहे म्हटलं. मग हो नाही करता करता त्या केवटने त्याच्या घरी आसरा द्यायचं ठरवलं. मग आम्ही पथारे उचलल्या आणि केवटच्या घरी. तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं गेल्याबरोबर की तुला स्वयंपाक करून घ्यायला लागेल. मला कळलं नाही की ते कसलीच सोय नव्हती, तर याने काय आग्रह करून आम्हाला इथे आणलं असेल. माझ्या गावी चला, मी सोय करतो म्हणून. माझ्या पोटात 2 गोळे आले. एक भुकेचा होता आणि दुसरा बहुतेक आता 9-10 जणांचा स्वयंपाक करायला लागेल म्हणून होता. थोड्या वेळ येऊन त्यांनी सांगितलं की आमची जेवणं झालेली आहेत, तुमच्या तिघांचाच करायचं आहे. मग बरं वाटलं. मग मी बटाटे आणि कणिक घेतली, बटाट्याच्या काचऱ्या केल्या छान. त्यांच्या ते पचनीच पडेना की कोरडी भाजी आणि पोळी खाणार. हे लोक कशी ओली भाजी खातात, रस भाजी खातात. ते सारखे टमाटर देऊ का, हे देऊ का विचारत होते. आम्ही म्हटलं काही नको, छान जेवण झालं. आपला हात जगन्नाथ. मी धरमरायला त्या आजोबांनी घातलं होतं ना आग्रहाने, त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच पोटभर 3 फुलके खाल्ले. एकदम मन आणि पोट दोन्ही तृप्त झाले. आम्ही आलो म्हणून त्या केवटनी पाणी काढून ठेवलं होतं गरम हातपाय धुवायला. आणि बाथरूमकडे जाताना एक मोठा खड्डा होता 10-12 फुटाचा. मला खूप काळजी वाटली. त्यांच्या घरात 2 लहान मुलं होती. त्यांना म्हटलं इथे बांधून घेऊ काहीतरी ग्रिल वगैरे, लहान मुलं आहेत. ते म्हणाले हो घेणार आहे. मग सकाळी उठून त्याने परत ड्रमभर गरम पाणी काढून ठेवलं. मला कळेना की टू बी ऑर नॉट टू बी, गरम पाण्याने आंघोळ करायची का नाही मला कळेना. नंतर समजलं तसं काही केलं तर चालतं, पण तुम्ही रोज जर गार पाण्याने करत असाल आणि एकच दिवस गरम पाण्याने केलं तर सर्दी होण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो करत नाही कोणी. त्याच्यानंतर त्यांची नात होती, तीच आजारी होती, म्हणून ते म्हणाले माझ्या सुनेला ती सोडत नाही म्हणून ती स्वयंपाक करणार नव्हती. मग सकाळी आम्ही म्हटलं की तिची पूजा करूया, तर ती इतका धिंगाणा घालत होती. आम्ही तसंच हळदी कुंकू लावून तिला काय द्यायचं ते दिलं. ते केवटने उलट आम्हाला पैसे दिले, परिक्रमावासी आले म्हणून. चांगलं झालं आमचं उत्सव. मुख्य म्हणजे सुखरूप होतो आम्ही जिथे होतो तिथे. त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू चालायला सुरुवात केल्या. आता जाऊया म्हटलं हळूहळू. तर ते मिस्टर आणि सबनीस खूप हळूहळू येत होते. बरोबर आहे, त्यांचं हार्टचं ऑपरेशन झालं होतं ना. मी थोडं पुढे जायचे थांबायचे, थोडं पुढे जायचे थांबायचे, असं करत करत आम्ही चाललो होतो. आणि आता जायचं होतं आम्हाला खेडी घाटला. तर रस्ता विचारत विचारत पायवाटेतून कधी शेतातून असे आम्ही चाललो होतो. खेडी घाटला जाताना मग आमची थोडी फारकत झाली. मी पुढे निघून गेले आणि ते दोघं मागे बसले होते. म्हणाले तू पुढे गेलीस तरी चालेल, आम्हाला जसं जमेल तसं आम्ही येऊ. माझ्या मनात विचार आला, तो नेवासावाला होता ना, तो नदीच्या इथे भेटायला हवा होता. म्हणजे माझी नदी आरामात पार झाली असती आणि मला भीतीसुद्धा वाटली नसती. आता इथेच थांबूयात. पुढचा सर्व वृत्तांत पुढच्या भागात. नर्मदे हर.